नमस्ते, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस कसा होता मित्रांनो? तर कालपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि रात्रभर पाऊस होता. सकाळी सुद्धा आता पण दिवसभर पाऊस चालू आहे. सकाळचे 12 वाजले पाऊस चालू आहे. पाऊस बंद होत तरी सुद्धा मेंढ्या चालणारे आहे आणि कारण पावसात त्या जनावरांचा पण प्रश्न असतो की त्यांच्या पोट्या पाण्याचा. किती पाऊस असला तरी ते त्यांचं काम सोडत नाही. आणि आमच्या घराशेजारी रोजच मेंढ्या चरायला येत असतात. त्यामुळे आज नुकत्याच आल्या आणि मी नक्कीच पावसाचा व्हिडिओ काढत होती. आल्या मग मी त्यांचा पण व्हिडिओ काढून घेतला. सगळ्या पावसामुळे एका ठिकाणी थांबल्या होत्या आणि खूप छान उभ्या राहिल्या होत्या. म्हणजे त्यांचा मालक जसा गाईड करेल तसं ते चालतात. इतक्या समजदार म्हणजे हे मुख्य प्राणी असतात हे मला कळालं. आणि ते बघा खूपच मेंढ्या आलेल्या आहेत रस्त्याला, बाकीच्या चरत आहेत. लालपरी रस्ता एकदम सुनसान आहे. नेहमी इतकी गर्दी असते, परंतु आज ना पावसामुळे रस्त्यावर मोटरसायकली वगैरे काहीच दिसत नाही. फक्त मोठ्या गाड्या वगैरे 4 व्हीलर दिसतात आहे. आणि घरातून निघूशी वाटत नाही इतका पाऊस. कालपासून खूप पाऊस चालू होता. आणि मेंढ्या यांच्यामध्ये काही मेंढ्यांच्या पाठीवर असं लाल कलर लावलेला आहे. का लावलेला आहे ते मला तर माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. हे बघा. आणि यांच्यामध्ये काही बकऱ्या पण आहेत. आणि जेव्हा ह्या मेंढ्या जात होत्या ना मित्रांनो, तेव्हा सर्व मेंढ्या मी बाहेर उभी राहून व्हिडिओ काढत असताना सर्व मेंढ्या निघाल्या. परंतु एक मेंढी अशी होती की ती एकाच ठिकाणी उभी राहून आणि मलाच बघत राहिली. मग मला कळालं की हिला माझ्याकडून काहीतरी अपेक्षित आहे. कारण ते जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना खायला देत असते चपात्या वगैरे उरलेल्या थंड्या शेळ्या चपात्या. मग त्या सर्व निघून गेल्या. ते तिकडे किती लांब निघून गेलं तरी ती उभीच होती. मग मी घरात चालू आले आणि तिला चपाती दिली. तिने चपाती खाल्ली. मी चपाती देत असताना बॅग केलं आणि ती चपाती तिने खाल्ली. म्हणजे प्राणी सुद्धा इतकं समजतात की कुठे आपल्याला मिळतं असं. मग त्यानंतर त्या मेंढ्या तिथून निघून गेल्या. परंतु त्यांच्यामध्ये एक मेंढी ना इतकी सुंदर होती, खूप छान, मला खूप आवडली. तिचं लुक पण खूप छान होतं. आणि आता थोडं पाऊस कमी झालेला आहे. आणि आजचा दिवस तर खूपच छान मला वाटला. एकदम मस्त हिरवगार बाहेरचं वातावरण पाहिलं. आणि हे एक मुख्य जनावर बघून मला तर खूप असं म्हणजे त्यांचं एवढ्या पावसात त्या उभ्या राहिल्या, एवढ्या पावसात चरायला निघतात. मग त्यांचे बघ कसं एकदम छान झटकतात. असो, त्यांची किती कमाल आहे एवढ्या पावसात. ही बघा, ही मेंढी उभीच राहिली. तिला मी चपाती दिल्यावरच ती गेली. ही बघा, मी चपाती टाकायला घेऊन चालली, चपाती टाकली मग गेली. नंतर माझ्या घरी आता सासूबाई आलेल्या आहेत. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. गुंजन अभ्यास बसली होती इथे. आज सुट्टी होती म्हणून गुंजनच्या सुट्टी दिली. सासूबाई त्या पण आलेल्या आहेत. आणि आम्ही आज आणि माझी सासूबाई पण टीव्ही बघत आहे. हास्य जत्रा खूप छान कॉमेडी आहेत ते चॅनल आणि खूप मजा येते बघायला असायला. आमचा पांडू बघा कसा. आमचा पांडू तर बिलकुल पावसात थोडेसुद्धा पाय भिजवत नाही आणि खालीच उतरत नाही.
फक्त सुशीला जात असतो. इतकं पाऊस चालू आहे की इकडे पण पाऊस तुंबला आहे. आणि नंतर मग मी गच्चीत गेली आणि गच्चीवर आमचं पेरूचं झाड बघा, खूप पेरू आलेले आहेत आणि खूप छान असं पावसाने न्हावून निघालं आहे. आणि आजूबाजूचं जे वातावरण बघण्यासाठी मी वरती गेली. थोडा पाऊस नॉर्मल चालू होता, परंतु मला राहावलं नाही. आणि आंब्याचे झाडं खूप असं छान असं न्हावून निघाले. आणि आमच्या घरासमोर पण एकदम तळ भरलं आहे बघा, किती पाणी साचलंय. कधीच पाणी साचत नाही आणि खूपच पाणी साचलंय, म्हणजे खूप पहिल्यांदा मी एवढा इकडे पाऊस पाहिला. आणि आता पाऊस उघडला आहे. 4 वाजले दिवसाचे. हे बघा किती पाऊस आहे. आता रस्त्याला थोडे अर्ध्या गाड्या दिसत आहेत. आणि बघा आमचं गुलाबाचं झाड आम्ही सर्व काटून टाकलं होतं, परंतु आता पुन्हा त्याला पालवी आली आणि इतके छान खूप कळ्या आलेला आहे. एकदम पांढरा शुभ्र गुलाब आहे. खूप मोठे गुच्छ असतात आणि खूपच छान गुलाब आहे, एकदम सुंदर. आणि अजून इथे तारेवर एक पक्षी बसलेला होता, तर तो रोजच बसत असतो. आणि बघा किती सुंदर असं एकदम शांत वातावरण. आणि गाई गुरे सुद्धा एवढ्या पावसात चरत असतात. मोकाट जनावर रस्त्याला फिरत असतात, परंतु काय होतं की त्यांच्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट वगैरे होतात रस्त्यावर. गाडीवाल्यांच्या गाड्यां पुढे रस्त्यावर येतात, त्यामुळे रस्त्यावर त्रास होतो लोकांना. परंतु ज्यांचे गाय गुरं आहे त्यांनी ते सांभाळायला पाहिजे, बांधायला पाहिजे, त्यांना घरी चारा पाणी खाऊ घालायला पाहिजे. आपली ती लक्ष्मी आहे आणि त्यांना कसं वाऱ्यावर सोडायचं त्यांना तर कळत नाही, परंतु माणसांना कळतं ना. मग आपण ते शेवटी त्यांच्या पोटा पाण्यासाठी फिरणारच आहे. आपण त्यांचा जर वापर करतो तर आपण त्यांची काळजी पण घ्यायला हवी, कारण जर आपल्या गुरांमुळे त्या गुरांचं पण नुकसान होतं. ते एवढ्या पावसात एवढ्या सकाळी मी रोज पाहते, एकदम सकाळी पहाटेला 6 वाजता इतकी मोठी गायींची कंडी असते, ती पूर्ण रस्त्याने जात असते. आणि सकाळी विद्यार्थी पण सायकलवर जात असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना पण, कारण कधी गायींचे छोटे पिल्लं असतात आणि ते एकदमच अंगावर सुटतात. त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे की कोणाचे गाई गुरं असतील तर त्यांनी रस्त्यावर कधी सोडू नका. आणि मित्रांनो, हे आहे पान मसाल्यात जे आपण पानं बारीक असतात ना, ती वेली आहे पान मसाल्यातील पान मसाला. तर ते खाल्ल्याने आपल्या तोंडात छाले वगैरे असतात ना, पोट साफ होत असतात, तोंडातले छाले वगैरे जात असतात. आणि स्त्रियांसाठी तर जर अंगावर सफेद पाणी वगैरे जात असेल तर ते खूप गुणकारी आहे. त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा हे पौधा वृक्ष लावा. आणि हे बघा, मी खूप छान असं दारासमोर पांढरी गुलाबी सदाफुली लावली आहे. ते फुलं पाहून मला रोज एकदम छान वाटतं, मोटिवेशन मिळतं आणि म्हणून मला आवडते झाडं लावायला. आणि हे बघा, आमच्या गेटसमोर कितीतरी पाणी साचलं आहे, खूप पाणी साचलं आहे. आता सर्व पाणी मला काढावं लागेल, खूपच पाणी साचले. पूर्ण चप्पल ओली होऊन जाते, पाय बुडून जातात. झाडं पण इतके सुंदर दिसून राहिले, एकदम छान असं. आणि हे बघा, गेट समोर किती पाणी साचलेलं आहे, बघू शकता. तुमच्याकडे पाऊस किती आहे, कसा आहे? रस्त्याला पण पूर्ण. ही बघा, आंबा अचानक आली, मी गेट उघडला, मी एकदमच घाबरले. तिला मी पोळी देत असते, त्यामुळे ती रोज येत असते ती.
तिला टाकली, तिचं पिल्लू पण आलं. पण आमचा पांडू येऊ देत नाही, त्यामुळे मी गेट लावून घेतला. पांडूने पाहिलं, हा बघा तिचा पिल्लू. हे बघा झाडं किती इथं शेवाळ तयार झाले. पाऊस खूप पाणी साचत असतं, त्यामुळे कालपासून पाऊस चालू असल्याने शेवाळ तयार झाले छोटे. हे बघा पांडू कसा उठत नाही, इतका चॅप्टर आहे का तो पावसात बिलकुल बाहेर जात नाही. आणि त्या माझ्या मिस्टरांचे 2 बुटांचे एकदम नवे जोड एक फाडला, तर 3-3 हजाराचे 2 जोड फाडून टाकले. डायरेक्ट रात्रीचे चावत बसतो. गुड मॉर्निंग. पण त्याला काहीच केलं नाही पप्पाने त्यांच्या. चल. हे बघा गाई पुन्हा चरायला आलेल्या आहेत. हे बघा सगळं गाई इथं जमा होत असतात आणि रोज येतात, परंतु त्यांचे पिल्लं पण असतात आणि कधी कधी अंगावर पण येतात. मागच्या वर्षी तर इथं एका गाईने एक मोटरसायकलवाल्याला डायरेक्ट खूप जोरात पाडलं होतं, तिला पण लागलं होतं. हे बघा मी खिडकीला हे छोट्या कुंडीमध्ये एक वेली लावली आहे. ती गोव्याहून आणली होती. खूप छान अशी वेली तयार झाली, एकदम हृदयाच्या आकारसारखी तिचे पानं आहेत. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून जरूर कळवा. आणि तुमच्याकडे पाऊस कसा आहे ते सुद्धा मला सांगा. खूपच सुंदर वातावरण आहे. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.